नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे। तर आज आपण लाडकी बहीण योजना, तर या योजनेमध्ये काही नवीन अपडेट झालेले आहेत। आता 11 जुलैपर्यंत वेगळे अपडेट होते, परंतु आजची तारीख 11 जुलै आहे। तर 11 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत हे नवीन अपडेट आहे, ते पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। जे तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होत होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर लाडकी बहीण योजना, तर या योजनेमध्ये जी नवीन अपडेट झालेली आहे त्याच्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप सोबतच दुसरी जी अपडेट झालेली आहे ती वेबसाईट पोर्टल, आणि तिसरी जी अपडेट आहे ती ऑफलाईन पद्धत। एक एक करत करत तिन्हीच्या तिन्ही पद्धती कशा पद्धतीने काम करणार आहे ते समजून घेणार आहोत। आता जी लाडकी बहीण योजना आहे तिच्यामध्ये पहिली जी अपडेट झालेली आहे ती म्हणजे नारी शक्ती दूत ॲप। आता हा ॲप दिसायला कसा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघू शकता अगदी सुटसुटीत, आणि त्याचा आपण इथे एक फोटो जोडलेला आहे। तर त्या फोटोमध्ये एका स्त्रीचं म्हणू शकता की एखाद्या लेडीजचा फोटो आहे। त्याच्यामध्ये नाकामध्ये नथनी, कपाळावरती चंद्रकोर आणि वरती फेटा बांधलेला आहे। आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की हा नारी शक्ती दूत ॲप कुठून डाउनलोड करायचा। तर त्याच्यासाठी उजव्या साईडला तुम्ही बघू शकता प्ले स्टोअर नावाचं जे आपल्या मोबाईलमध्ये ॲप असतं, अगदी त्याच ॲपवरून आपल्याला हे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता प्ले स्टोअर नावाचं जे ॲप आहे त्याचं चिन्हसुद्धा आपण त्याच्याच वरती लावून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला पण अगदी सुटसुटीत आणि लगेच समजेल। आता नारी शक्ती दूत ॲप दिसायला कसं आहे ते सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे। अगदी असंच चिन्ह तुम्हाला त्या नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवरती दिसणार आहे। असं चिन्ह दिसलं की लगेच तो ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। आता ज्यावेळेस हा ॲप आपण डाउनलोड करू त्याच्या पहिल्याच पानावरती एकनाथ शिंदे सोबतच अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांचा एक जॉईंट फोटो बघायला मिळेल, आणि त्याच्या खाली असं लिहिलेलं असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, आणि त्याच्याच वरती बघू शकता बचतीला आता प्रगतीची जोड। त्याच्याच वरती डाव्या साईडला बाळासाहेब ठाकरे आणि उजव्या साईडला आपल्या भारत देशाचे तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा फोटो बघायला मिळेल। ज्यावेळेस पहिल्या पानावरती अगदी सेम टू सेम असाच फोटो दिसेल त्यावेळेस समजून जायचं हाच तो ॲप आहे, आणि त्याच ॲपवरून लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आता आपण पहिली अपडेट बघितली, तर दुसरी अपडेट अशी आहे की वेबसाईट पोर्टल। आता पहिली जी वेबसाईट होती त्याच्यावरती भरपूर लोड होता आणि ती सर्व्हर डाऊनमुळे जास्त काही चलत नव्हती। त्याच्यामुळे नवीन आपल्या महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट सुरू केलेली आहे। त्याच वेबसाईटवरती जाऊन हा आपला लाडकी बहीण योजना जो फॉर्म आहे तो भरून घ्यायचा आहे। तर ती वेबसाईट कोणती आहे तर बघू शकता www.maharashtra.government.in, म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब महाराष्ट्र। आता इथंच फक्त चेंजेस असतं, www. हे सगळीकडे सेम असतं। महाराष्ट्राच्या जागेवर गुजरात असू शकतं, राजस्थान असू शकतं किंवा वेगळं राज्य असू शकतं। हीच ती वेबसाईट आहे। त्या वेबसाईट उघडल्यानंतर पहिल्याच पानावरती महाराष्ट्रात आपले स्वागत आहे, आणि येथे शोधा तिथेच आपल्याला लाडकी बहीण योजना हे नाव टाकून घ्यायचं आहे आणि शोधावरती दाबायचं आहे। त्याच्या खालीच तुम्ही बघू शकता श्री रमेश बैस माननीय राज्यपाल, श्री एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री, श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री, आणि श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आणि राज्यपाल या तिघांचा जॉईंट फोटो दिसेल। पहिलंच पान आहे, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटला जायचं नाही। www. आणि पुढे लिहिलेलं असेल महाराष्ट्र.com। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर ही पहिली जी वेबसाईट आहे त्याच्यावरूनच आपल्याला लाडकी बहीण योजना तिच्यासाठी फॉर्म भरायचा आहे। आता आपण 2 पद्धत बघितल्या। पहिली जी पद्धत आहे ती नारी शक्ती दूत ॲप। आता दुसरी पद्धत सुद्धा बघितली
वेबसाईट पोर्टल आणि तिसरी पद्धत सर्वात महत्त्वाची आणि सर्वांना कळणारी जी ऑफलाईन पद्धत आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. आता ही जी तिसरी पद्धत आहे म्हणजेच ऑफलाईन पद्धत ही सर्वांना समजणारी, अगदी सुटसुटीत, कधी याच्यावरती लोड येणारी नाही. म्हणजे जसं वेबसाईटवरती लोड येतो, सर्व्हर डाऊन असतो, तसे ऑफलाईन पद्धतीमध्ये काहीही नसतं. त्याच्यामुळे सर्वात सोपी ऑफलाईन पद्धत. आता ही ऑफलाईन पद्धत म्हणजे काय, हा कसा फॉर्म भरून द्यायचा आहे, तर पहिलं म्हणजे माही सेवा केंद्र. आता आपल्या गावामध्ये कुठे जरी आपण उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वेगवेगळे दाखले काढायला जातो, ते जे सेंटर असतं, जे माही सेवा केंद्र, त्याला नाव असतं. तुम्ही तिथं जाऊन सुद्धा फॉर्म घेऊ शकता. त्यांच्याकडे जर भरून घेतला तरी पण चालू शकेल. आता दुसरी जी पद्धत आहे ती अंगणवाडी सेविका. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी अंगणवाडी असतेच. आता ही जी अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की लाडकी बहीण योजना हा फॉर्म माझा भरायचा आहे. तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा फॉर्म भरून देऊ शकता किंवा त्यांना जर टाईम असेल ते सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरून देतील. त्याच्यामुळे जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. आता जी तिसरी पद्धत आहे ती जिल्हा परिषद शिक्षक. म्हणजे जिल्हा परिषद तुमच्या गावामध्ये असेलच, त्यांच्याकडे जायचं. तो फॉर्म असतो नारी शक्ती दूत ॲप किंवा वेबसाईट पोर्टलवरती जाऊन किंवा ऑफलाईन पद्धतीने तो तिन्ही जागांवरती आपल्याला फॉर्म भेटून जातो. तर तो फॉर्म घ्यायचा, त्या शिक्षकांकडे जायचं आणि त्या शिक्षकांकडून हा फॉर्म भरून घ्यायचा. आणि चौथी जी पद्धत आहे, जी एखादा सुशिक्षित व्यक्ती असेल की ज्याचं जास्त शिक्षण झालं असेल, त्यांना अंदाज असेल हा फॉर्म त्यांनी याच्या आधी भरलेला असेल, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता. परंतु या तिन्हींकडून जरी फॉर्म भरून घेतला तरी तो तुम्हाला अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जमा करायचा आहे. म्हणजेच एक गोष्ट समजून घ्या, हे तिन्ही जागांवरती किंवा अजून तुम्ही कोणाकडून जरी फॉर्म भरून घेतला तरी तुम्हाला तो फॉर्म अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जमा करायचा आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीच पाहिजे. आता हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा आहे ते सुद्धा तुम्हाला मी ऑफलाईन पद्धतीने दाखवलेला आहे. तर बघू शकता, डाव्या साईडला लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. तर हा फॉर्म आहे, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा देऊन टाकतो. तर त्याच्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, सर्व याच्यामध्ये तुम्हाला डिटेल भरून द्यायचे आहे. तुम्हाला जर हा फॉर्म भरून पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगल की कशा पद्धतीने कुठे कुठे काय टाकायचं आहे आणि कशा पद्धतीने हा फॉर्म भरून द्यायचा आहे. मी तुमचा फॉर्म भरून पण देऊ शकतो, परंतु एक व्हिडिओ असा बनवतो ज्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हा फॉर्म कशा पद्धतीने आपण सुद्धा भरू शकतो. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.